ज्या विचारांवरती आदरणीय दादांनी आयुष्यभर वाटचाल केली तोच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा शिवनेरी किल्ला ही शिवभूमी त्यांच्यासाठी केवळ ऐतिहासिक स्थळ नव्हतं तर ते त्यांच्या विचारांचं आणि कार्याचं प्रेरणास्थान होतं। आज ज्या ठिकाणी उभी राहून मी भाषण करते याच ठिकाणी आदरणीय दादांनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। स्वराज्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे। या कार्यक्रमाचे संयोजक आणि आदरणीय दादा यांच्या मधला स्नेहाचा धागा अत्यंत अतूट आणि जिव्हाळ्याचा होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तोच स्नेह तीच परंपरा आणि तो विचार आपण सर्वांनी मिळून यापुढेही तितक्याच ताकदीने आणि निष्ठेने जपायचा आहे। आदरणीय दादांना या पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता तर या शिव जन्मभूमीचे सौंदर्य वाढावं, तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा यासाठी त्याने सातत्याने आटोकाट प्रयत्न केलेले आपल्या सर्वांच्या समोर आहेत। त्यांच्या पुढाकारातून शिवनेरी विकास आराखडा साकार झाल्याने या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला। गेल्या वर्षीही युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये किल्ले शिवनेरीचा समावेश झाला आहे। ही आपल्यासाठी सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे। यापूर्वीच शिव जन्मभूमी शिवनेरीसह राज्यातील गडकोटांच्या जतन संवर्धनासाठी त्याचा निधीचीही तरतूद केलेली आहे। केवळ शिवनेरी किल्ल्यापुरतच नाही तर शिवजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यातल्या पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी ध्यास घेतला होता आणि त्या दिशेने ठोस पावलेही उचललेली आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। गेल्या अर्थसंकल्पातही आदरणीय दादांनी आपल्या स्वाभिमानाचा आणि इतिहासाच्या अभिमानाचा जागर उंचवणारे काही ऐतिहासिक संकल्प जाहीर केलेले होते। त्यामध्ये आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाची साक्ष देणारे शिवस्मारक उभारण्याचा निर्धार त्यांनी केला। पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक तसेच संगमेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचाही समावेश आहे। त्याचबरोबर किल्ले रायगड विकास आराखडा व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ तुळापूर आणि समाधी स्थळ ओढूबुद्रुक येथे स्मारकाचे काम अत्यंत वेगाने सुद्धा सुरू झालेलं आहे। या सर्व कामावर आदरणीय दादांची जातीनं लक्ष देत असत आणि ही सर्व कामं प्रगतीपथावर आहेत।